नमस्कार, सुषमास कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आणि कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण ना जी कोथिंबीर आहे ना ती छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याला आपण बारीक कट करून घेऊया. आणि कोथिंबीर ना तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही थोडं कोथिंबीरचं जास्त प्रमाण घेऊ शकता. बघा, मी या ठिकाणी अर्धी जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे. आता याला आपण बारीक असं कट करून घेऊया. बघा, याप्रमाणे आता बारीक कोथिंबीर आपली जी कट करून झालेली आहे. तर त्यासाठी लागणारं आता त्यामध्ये घालायला साहित्य जे आहे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आता लसूण घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये आता घालणार आहोत थोडंसं आलं आणि थोडंसं चवीसाठी जिरं घालून घेऊया. तर हे सर्व आता आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. याची जास्त पण आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे. बघा, असं थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर चला हे आता आपण कोथिंबीरमध्ये घालून घेऊया. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण वाढवू शकतात. मी इथं मिरच्या टाकलेल्या, हिरवी मिरची 3, त्यामुळे लाल तिखट कमी टाकलेलं आहे. बघा, त्यानंतर धनेपूड घातले आणि थोडीशी कलौंजी घातलेली आहे. कलौंजी नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात. त्यानंतर इथं मी व्हाईट तीळ घातले 2 चम्मच. बघा, आणि त्यानंतर आपण यामध्ये आता घालणार आहोत ओवा. ओवा थोडासा ना हाताने क्रश करून घाला, म्हणजे त्याने ना छान अशी टेस्ट येईल. आणि त्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत बेसन पीठ. बघा, जर कोथिंबीरचे प्रमाण तुमचं जास्त असेल ना तर बेसन पण थोडं जास्त घाला. आणि यामध्ये आपली जी कोथिंबीर वडी आहे ती थोडी कुरकुरीत व्हायसाठी आपण घालणार आहोत 2 चम्मच तांदळाचं पीठ आणि पोहे खायचं 1 स्पून असते ना तेवढं ऑइल घालून घेऊया. आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. बघा, आणि जर तुम्हाला वाटलं की बेसन पीठ कमी होते तर तुम्ही वरून परत अजून बेसन घालू शकतात. आपल्याला याचा थोडा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. बघा, मी अजून बेसन घालून घेतलेलं आहे यामध्ये. आधीच घालू नका, तुम्ही नंतर थोडं थोडं वरून घालू शकतात बेसन. थोडंसं पाणी घाला आणि छान याचा घट्टसर असा गोळा मोडून घेऊया. जर तुम्ही बेसनचे प्रमाण वाढवले तर त्यामध्ये ना तुम्ही थोडं तांदळाचं पीठ आहे ना त्याचं पण प्रमाण थोडंसं वाढून घ्या. बघा, याचा आता ना आपण सैलसर असा छान असा गोळा करून घेतलेला आहे. बघा, मी आता या ठिकाणी हाताला तेल लावून घेतले आणि याचे असे 2 रोल बनवून घेते. जर तुम्हाला रोल नसतील बनवायचे ना तर तुम्ही चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये तुम्ही स्प्रेड करू शकतात. बघा, यावरती आता ना थोडेसे आपण वरून तीळ घालून घेऊया. आपण आतमध्ये पण तीळ टाकलेले, पण तरीसुद्धा वरून पण लावा. आणि या ठिकाणी मी आता चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे रोल आपण ठेवून देऊया. बघा, मी या ठिकाणी टोपामध्ये ना आधीच पाणी गरम करत ठेवलेलं आणि जे आपण बनवलेली कोथिंबीर वडी आहे ती यामध्ये स्टीम करायला आता ठेवायची आहे. तर हे आपल्याला साधारण जे आहे ना 15 मिनटं आता स्टीम करूया आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियमच ठेवा. बघा, झाकण ठेवू आणि आता ह्याला आपल्याला जेमतेम 15 मिनटं स्टीम करायचं आहे. तर बघू शकतात या ठिकाणी जी कोथिंबीर वडी आहे ना ती आता 15 मिनटामध्ये छान असं स्टीम झालेली आहे. बघा, आता याला आपण थंड व्हायला ठेवूया. बघा, आता हे जे आहे ना इथं छानपैकी असं थंड झालेलं आहे. आता याला आपण कट करून घेऊया. जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही याचे गोल पण कट करू शकतात. ज्या प्रकारे हवे त्या प्रकारे तुम्ही काप करू शकतात. मी असे तिरकस काप केलेले आहेत, पण असो तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप करा. हे बघा, मी या अशा प्रकारे केलेले आहेत. दोन्ही रोल आपण आता या ठिकाणी कट करून घेऊया. आणि जर तुम्हाला रोल नसतील बनवायचे ना तर तुम्ही चाळणीला ना तेल लावा आणि जे आपण गोळा केलेला ना तो पूर्ण चाळणीमध्ये स्प्रेड करा आणि स्टीम झाल्यानंतर त्याला तुम्ही डायरेक्ट त्याचे चौकोनी कापसुद्धा करू शकतात. तुम्हाला हवं आहे त्या आकारामध्ये तुम्ही त्याचे काप करा. बघा, या ठिकाणी मी सर्व कट करून घेतलेल्या आहे कोथिंबीरच्या वड्या. आता आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया. बघा, मी पॅनमध्ये तेल घालून घेतले. जर तुम्हाला हवं तर तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकतात
किंवा शेलो फ्राय पण करू शकतात. बघा आता एक एक घालून आपण सर्व हे फ्राय करून घेऊया. तांदूळाचं पीठ ना तुम्ही नक्की घाला, कारण त्यामुळे काय होईल ना, कोथिंबीर वडी जी आहे ना थोडी अशी खुसखुशीत होईल. बघा सर्व वड्या मी या ठिकाणी पॅनमध्ये घालून घेते आणि गॅसची फ्लेम जी आहे ना या ठिकाणी आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. बघा आणि आपल्याला सारखं याला पलटायची गरज नाही. एकाच बाजूने पूर्णपणे याला भाजून घेऊया, त्यानंतरच दुसऱ्या बाजूने आपण याला फ्राय करूया, पलटून घेऊया. बघा एका बाजूने आपलं छान असं आता हे फ्राय झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला पलटून छानपैकी असं फ्राय करून घेऊया. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजा, किंवा तुम्ही यापेक्षा कमी सुद्धा हे करू शकतात. हे बघा छान अशी आपली वडी जी आहे ना ती इथं फ्राय झालेली आहे. मी आता या ठिकाणी गॅस बंद करते आणि सर्व ज्या वड्या आहेत ना त्या आपण काढून घेऊया. तर बघा कोथिंबीर वडी जी आहे ना ती आपली या ठिकाणी बनून तयार झालेली आहे. बघा कशी वाटली तुम्हाला कोथिंबीर वडी मला नक्की सांगा, आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.